सानिप मोरे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मुलाने आर्थिक पाठबळ उभं केलं आणि त्याच्यामधनं ही संकल्पना उभी केली आहे. त्यामुळे ह्या सर्व सहयोग आपण पाहतोय आणि नक्कीच मॅचला सुरुवात होती आहे. सेकंड क्वार्टर फायनलची मॅच. स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू कैलास. लेग साईडच्या दिशेने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. निर्धाव चेंडू येतोय. गणेश आणि सागर. ही मॅच दोन्ही संघासाठी डू ऑर डाय मॅच नक्कीच पाहायला मिळते आहे. नक्कीच शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये नक्कीच मिलिंद पाचरणे सर दाखवत आहेत. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. मन्या दादाने सुद्धा एक काळ गाजवलाय बोटावरती बॉल कसा फिरवायचा, कुठला स्विंग कुठे टळवायचा. उमेदीतले सगळे फलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. नक्कीच डीजे दादा ठाकूर यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. संडे फंडे आहे आणि संडे म्हटल्यानंतर नक्कीच चिकन मटन असा वार असतो. त्यामुळे नक्कीच संडे आहे. आचारसंहिता जरी असली तरी नक्कीच दो गुड मुझे पिला दे शराबी अशी गाणी नक्कीच लावली गेली. लैला मै लैला शोले चित्रपटातली गाणी. आवाज आला. क्रीडा रसिकसुद्धा नाचतील आणि खेळाडूंना खेळताना सुद्धा मजा येईल. पाहूया. बरोबर ना ओमकार? पाहू सांगतायत माझं आवडतं गाणं नक्कीच लावलं जाईल. फरमाईश या ठिकाणी नक्कीच द्यायची आहे. मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. धावसंख्या झाली आहे ती 6. नक्कीच गणेश स्वतःवरती या ठिकाणी खजील असतील. चुकीच्या वेळी बॅट टाकली आणि नक्कीच बॉक्स पाठीमागे आहे. बॉक्स आउट होतात. पहिल्या विकेटचं पत्तन नक्कीच गेलं जात आहे. आपल्या संघाला आता क्वार्टर फायनलपर्यंत घेऊन आलेला अष्टपैलू खेळाडू. मगाची मॅच आपण सकाळची आठवली असेल. 1 बॉल 4 धावा असताना याच खेळाडूने चौकार लगावलाय आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये घेऊन आलाय. तोच सोनू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर पाहायला मिळालंय. मायबाप रसिक प्रेक्षक हो, कांजूरकरांनो, थोडंसं बॅरेकडवरचे हात मागे घ्यायचे आहेत. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घेऊया. आणि अजून 2-3 तास आहेत आणि 10च्या आतमध्ये आपल्याला महासंग्राम संपवायचा आहे. नक्कीच राजकीय वाटचालीमध्ये आचारसंहितेचा भंग कुठेही होऊ नये. स्थानिक पोलीस स्टेशनचा वारंवार आम्ही आभार मानतो आहे, कारण त्यांनी दिलेलं सहकार्य खरोखरच या ठिकाणी कौतुकास्पद नक्कीच म्हटलं जात आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. पुढचा चेंडू बॉलर तयार. कैलाश ऑन द बॉलिंग मार्कवर.
टाकलेल्या एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने नक्कीच बॅटला चेंडू लावून घेतलाय, कारण कल्पना आहे 4 षटकं आहेत, उडे पुणे नक्कीच चौकार मोठे प्रहार येतील. मगाच्या मॅचमध्ये ज्यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि महत्त्वाच्या ठिकाणी चौकार लगावून आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये घेऊन आला आहे तोच सोनू नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला आहे ते सागर. चेंडू टाकलाय कांजूरला आणि गेलाय ठाण्याला. फारच वाईट. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावं लागेल. मनात स्माईल देत आहेत पंचगिरी, सकाळपासून करतायत मितभाषी, मान हलवत नक्कीच निर्णय देतात असे अष्टपैलू पंच. पद्मन प्रभूंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आणि याला म्हणतात अल्टी पलटी आणि बॉल झालाय कल्टी. डीजे दादा लगाव गाना. थँक्यू. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि शेवटच्या क्षणी सुटलेला चेंडू चौकारामध्ये परिवर्तित होतो. ते 12 ऑन द बोर्ड, 12 रन्स. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन. संदीप आचार्य टाकलेला थ्रू नक्की सँडी यांच्या हातून बायला मिळालाय. एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आणि धावसंख्या होती ती 13. एक गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच व्यासपीठावर आपण असं नसतं असले आमचे जुने जाणते मित्र परिवारातील नक्कीच त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये त्यांनी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे असा मितभाषी कधीही कुठलाही चिडाचिडी नाही. पण मॅच फेअर खेळणारा आमचा हेमंत भिंगडे या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच जॉली संघाकडनं संघ प्रतिनिधित्व केलेले DK फाउंडेशनचे आणि महिलांनासुद्धा प्राधान्य देणारे असे आमचे अनिलजी शिंदे सर यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच आमचा कांजूरचा वंडर बॉय, साऊथ इंडियन फेस जरी असला तरी प्रसन्न, नेहमी प्रसन्न असतो असा हा प्रसन्न आज व्यासपीठावर नक्कीच पाहायला मिळतो आहे. आणि युवा सेनाच्या माध्यमातून योगेशजी पेडणेकर आपल्याला व्यासपीठावर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. साई गणेश मित्रमंडळ परिवार आपण बघतोय. आमच्यातलाच एक मित्र म्हणजेच दिवंगत प्रशांत पवार आणि सानिप मोरे, नक्कीच त्यांना ही आदरांजली आहे. मित्राने मित्रासाठी दिल दुनिया दोस्ती दुनियादारी असं म्हटलं जातं आणि त्याच परिवाराच्या माध्यमातून स्वतःच्या खिशामधनं फाउंडेशन निर्माण केलं आहे आणि आर्थिक पाठबळ निर्माण करून ही लाख मोलाची स्पर्धा. प्रथम पारितोषिक आहे 1 लाख आणि द्वितीय पारितोषिकाचा क्रमांक आहे 50,000 रुपयाचं असं पारितोषिक. आणि नक्कीच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसुद्धा या ठिकाणी आपल्याला आकर्षक करंडक बाहुबली चषक आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून LCD TV सुद्धा 32 इंचाची आपल्याला या ठिकाणी बहाल केली जाईल. मॅचच्या दिशेने वळूया. निखिल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. चेंडू उडालाय आणि संदीप यांच्या सँडी यांच्या हातामध्ये विसवलाय. सागर बाद होत आहे. डीजे दादा चॉईस गाणं नक्कीच लाभायचं. नवीन बॅटर नक्कीच मोरेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोरेश आणि सोनूवरती मोठी जबाबदारी आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं आहे काय एका मॅचमध्ये दोघांनी पार्टनरशिप बिल्ड केली आणि निर्णायक क्षणी चौकार सोनू यांनी लगावला आणि क्वार्टर फायनलमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं आहे. चला क्रीडारसिकांना पुन्हा एकदा विनंती आहे, बॅरिकेड्सवरती लोंबकळू नका, हात त्याच्यावरती ठेवू नका. तुमचं 75 किलोचं वजन 60-75पर्यंत असेल. बांबूचं वजन हलकं असतं. 2-3 तासाचा अवधी आहे. ही संकल्पना कांजूरकर क्रिकेट रसिक आमचे मायबाप आहेत, सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद. मॅचच्या दिशेने नक्कीच ओळूया. निखिल पंच नक्कीच दंडित करतायत.
पंचांनी दंडित नक्कीच केलं आहे. नामांकित पंच म्हणून संबोधले जातात पद्मन प्रभू सर, मिलिंदजी पाचारणे सर आणि दीपू. सकाळपासून 2 दिवस नक्कीच आपल्यासोबत जुडलेत. मारला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुसंधी होती या ठिकाणी. नक्कीच मान हलवतायत, पंच दाखवतायत, गडी बाद होतोय. डीजे दादा लगाव. जे गाणं आपण ऐकलंय हे दोस्ती चषकाच्या खेळाडूंनी बनवलेलं गाणं आहे आणि नक्कीच हे मित्रपरिवार मोठा परिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. सुशांत राणी नक्कीच कान मंत्र देत आहेत कशा पद्धतीचे अचूक टप्पा टाकायला हवा. बॉलिंग मार्कवर निखिल तयार. नक्कीच मान हलवत या ठिकाणी शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये मिलिंद पाचारणे सर दाखवत आहेत. व्हाईट बॉल. पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. हॅलो मने सर बाबू सर 2 मिनटं नक्कीच या. ताई मॅचमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय माजी नगरसेविका सौ सुवर्णताई करंजे, त्यांच्यासोबत बाबू ठाकूर सर, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी 2026 साठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच ताई आहेत. आणि आपण पाहतोय एक कार्यकुशल माजी नगरसेविका सौ सुवर्णताई करंजे, त्यांच्यासोबत बाबू ठाकूर साहेब, इतर सर्व शिवसेना शिंदे गटातील आमचे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, वॉर्म वेलकम आहे. बाबू ठाकूर साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. सर बसा. नक्कीच नक्कीच. चला मॅचच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होती आहे. पुन्हा एकदा बॉलर निखिल तयार. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू ट्रॅव्हल पुन्हा एकदा झालाय. असं म्हटलं जातं एखादा चेंडू एखाद्याच्या मागे लागला की तो चेंडू सुद्धा त्या क्षेत्ररक्षकाला शोधतो. ठाकूर आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन, कारण मिथुन चक्रवर्ती नक्कीच जुन्या काळातली आठवण करून दिली आहे. नक्की सुशांत राणी यांच्याकडे चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळती आहे.
व्यासपीठावर बाबू ठाकूर सुद्धा सांगतायत दिनेश ठाकूर आमच्या सोबत आहेत. चॉईस गाणं एखादं सांगितलं तर तुमचं गाणं सुद्धा लागलं जाईल. नक्कीच पंचांनी दंडित पुन्हा एकदा केलाय. साईडा मारल्याबद्दल दंडित केलेलं 2 चेंडू नक्कीच पाहायला मिळालेत. सागर डगहाऊस आहे. कुठलाही खेळाडू खाली उतरू नका, डगहाऊसमध्ये चला. आक्षेपार्ह नको. 2 दिवस आपण अत्यंत चांगल्या सहकार्याची अपेक्षा केली आहे. धावसंख्या नक्कीच झाली आहे 2-2-2-2, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. डेकोरेटर दादा गणेश सुद्धा आमच्या सोबत जुळले. 2 दिवस नक्कीच काय सुशोभ आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, त्यांचंसुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल. हॅलोजन अशा पद्धतीने लावले, कुठेही असा अंधार वाटत नाही आहे. आणि स्टेज नुसतं आपण पाहतोय, कुठेतरी मंदिरात आल्यासारखा हा उत्तम स्टेज. नक्कीच गणेश डेकोरेटर यांचं कौतुक. शेवटच्या क्षणी वळवलाय पंच. लेगबाज नक्कीच दाखवला जातोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आहेत आणि धावसंख्या होती ती 23 धावा. 2 षटकं समाप्त नक्कीच झाली आहेत. 23 धावा ऑन द बोर्ड. पाहूया किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जातो आहे. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच करावी लागेल. क्वार्टर फायनलची मॅच लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी विरुद्ध कामोटे बी. जुने जाणते नक्कीच अनिल शिंदे शैलेशला ओळखत असतील. त्यांच्यासोबत क्रिकेटसुद्धा खेळलेत. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं, पण एज इज ओनली नंबर. क्रिकेटच्या आवडीच्या माध्यमातून शैलेश पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक. शैलू नावाने ओळखला जाणारा अष्टपैलू गोलंदाज. स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न. सुशांत राणी यांच्या हातातून सुटतोय आणि येतोय सीमा रेषा. धावसंख्या 4 धावाने नक्कीच धावली आहे. 2-7-27. 27 धावा ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात. त्याच क्षेत्रामध्ये 3 चौकार नक्कीच आले आहेत. आणि समीकरण असंच सांगितलं जातं क्रिकेटमध्ये, ज्या खेळाडू क्रिकेट खेळला आहे, एखादा चेंडू एखादा खेळाडूकडनं सुटला का तो चेंडूसुद्धा त्याच खेळाडूचा शोध घेतच असतो. पुन्हा एकदा शैलेश तयार. हलकाच तटावलाय. काय खेळलाय. बॅटने बॉलला घेतलेलं चुंबन या ठिकाणी पाहायला मिळालंय. हलकाच मारलेला फटका. 30रं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच पाहायला मिळत आहे. स्टेप पाठवून पुन्हा एकदा नक्कीच आडव्या बॅटने खेळलेला फटका येतोय सीमा रेषा पार. 4 धावा. दिने लगा गाना. थ्री टू 32 ऑन द बोर्ड. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच पाहायला मिळती आहे. 3-3-33. 33 धावा ऑन द बोर्ड. शेपाटून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सुरेख फेक या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 1 धाव पूर्ण केली जाती आहे. राणेताई या ठिकाणी उशिरा जरी आल्या असल्या तरी नक्कीच सुवर्णताई करंजेसोबत नक्कीच सातत्याने असतात. त्यांचंसुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रणरागिणी आहेत आणि या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. DJ दादा
नक्कीच तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. दिनेश ठाकूर या ठिकाणी चॉईस गाण्यासाठी आली आहे. गुलाबी साडी लाले लाल. पाहूया लावतायत का. नवीन फलंदाज रवी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम हाणामारीचे 6 चेंडू घेऊन येतोय सुशांत राणी. कामोटे सत्यविनायक कामोटे बी संघ. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा सोनू बरसलाय. येतोय चौकार. एक धाव नक्कीच मिळती आहे. या ठिकाणी आपण व्यासपीठावर नक्कीच छोटेखानी सत्कार करतोय. प्रशांतजी डोंगरे, आपण थोडंसं पुढे या. भानकर सर, युवासेना म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, योगेशजी पेडणेकर यांचा मायेची उबदार शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान नक्कीच केला जातोय. इनिंगमध्ये आता तीनच बॉल आहेत. थांब. चौथ्या षटकातील अजूनही नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच दीपू सर, रिव्ह्यू बघायचा आहे. नो बॉल दिलाय. चला रिव्ह्यू बघू नका. दंडित केलं गेलाय. नो बॉल. काय चेंडू कापला गेलाय. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. विकेटचं पतन नक्कीच होतंय. मॉन्टी या ठिकाणी गुणलेखाच्या भूमिकेमध्ये सकाळपासून आमच्यासोबत जुडले आहेत. अत्यंत सुंदर गुणलेखन करतायत. शेवटची निर्णायक हाणामारीची 2 चेंडू. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न. संदीप यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. शिरीष बाद होतोय. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. नवीन फलंदाज पाळण्यातनं लाव. जरी ओमकार असलं गणेशाचं नाव, पण वाव नावाने ओळखला जाता असा आमचा वाव. न्यू बॅटर. इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. चला कमिटीच्या माध्यमातून सत्कार लगेच मधल्या इनिंगमध्ये आपण नक्कीच करतोय. धावसंख्या झाली ती 43. 4-3-43. 1 to go. शेवटच्या क्षणी निर्णायक. धावसंख्या नक्कीच झाली आहे 44. जिंकण्यासाठी हव्यात त्या 45 धावा. चला या. प्रशांतजी डोंगरे ताई, पहिल्यांदा या आपण. सुवर्णताई करंजे यांचा बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच मायेची उबदार शाल श्रीफळ आणि पुष्पक देऊन थोडंसं पुढे आलं तर नक्कीच. कॅमेरामन फोकस करो. माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे
येणारं 2026 आणि राजकीय वर्तुळामध्ये तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच आहेत. त्यानंतर युवा सेनाचे आमचे योगेशजी पेडणेकर यांचासुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. चला स्पीडअप करा लवकरात लवकर. विनायक यांच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन योगीजी पेडणेकर यांचा हा बहुमान सन्मान. त्यानंतर कधीही आपलं वय कळत नाही पण नक्की डोलेशिले वाढवले आणि व्यायामाची आवड नसणारे आमचे बाबू ठाकूर सर यांचासुद्धा बहुमान सन्मान उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून केला जातो आहे. त्यानंतर नक्कीच ताईंबरोबर असलेल्या राणेताई आपण सुद्धा पुढे आपलंसुद्धा बहुमान सन्मान. बाबू अहिरे यांचासुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला. विनायक बाबू अहिरेचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो आहे. त्यानंतर महिला शाखा प्रमुख म्हणून नक्कीच नामांकित असलेल्या आमच्या रणरागिनी राणेताई यांचासुद्धा बहुमान सन्मान. चला उमेश पाटील पटापट लवकर. मधली इनिंग नक्कीच आपण या ठिकाणी थांबली आहे आणि नुकतंच ताईंच्या माध्यमातून या ग्राउंडमध्ये पिण्याची सोय त्या ठिकाणी पडद्याच्या आड गेली आहे आणि नक्कीच नुकतंच त्यांनी काम केलं आहे. मी नक्कीच मनोगत व्यक्त करीन 2 शब्द आणि सांगण्याचा उद्देश हाच आहे. नाही ये ना योगिता या कबड्डीच्या माध्यमातून नक्कीच तू खेळ केला आहेस उमेदीच्या काळामध्ये आणि तुझासुद्धा बहुमान सन्मान नक्कीच झाला पाहिजेत. सत्यम सेवांच्या माध्यमातून कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं आहे योगिता यांचासुद्धा या ठिकाणी बहुमान सन्मान. आणि ताईंच्या माहितीकरता दोस्ती चषक असा आहे कैलासवासी प्रशांत भाऊर आणि सानिप मोरे यांना आदरांजली म्हणून या ठिकाणी आपण ह्या मुलांनी कुठलीही राजकीय वर्तुळामधून सपोर्ट न घेता स्वतःचे पैसे खर्च करून हा दोस्ती चषक या ठिकाणी उभारला आहे आणि लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे. 2 शब्द नक्कीच या मंडळाला आपण शुभेच्छा द्या. साई गणेश मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेलं दोस्ती चषक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. काल आम्ही रात्री येणार होतो पण एवढी तुडुंब गर्दी होती मुंगी शिरायला पण जागा नव्हती म्हणून आम्ही सरळ निघून गेलो आणि आज आलो आहे. पण खरंच खूप सुंदर उत्कृष्ट असे सगळे क्रिकेटचे संघ आलेले आहेत. मला वाटतं उपनगरचे आलेत का सगळे? मुंबई आणि अच्छा मुंबईतनं तुम्ही सगळे संघ आलात आमच्या कांजूरमध्ये. तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आमचं कांजूर स्वच्छ आणि सुंदर आहे आणि आमची माणसंसुद्धा सगळी चांगली आहेत. सगळ्यांना आपलंसं करतात आणि या इकडे येताना तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही एवढं आमचं सगळं वातावरण चांगलं आहे. आयोजित हे केलेलं हे दोस्ती आणि ह्या दोस्तीच्या जगातले ही सगळी मुलं आणि त्यांनी दोस्ती ही मुलं 2 जण मित्र गेल्यानंतर ती दोस्ती कायम ठेवली आहे. त्यांनी कुणाकडनंही काही राजकीय नेत्यांकडनं कोणाकडेच मानधन घेतलेलं नाही पैसे घेतलेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या पैशांनी या ठिकाणी सामने भरवलेले आहेत. खरंच कौतुक आहे. नाहीतर निवडणूक आलेली आहे म्हणून सगळेजण खरं तर राजकीय लोकांकडे जातात काहीतरी वर्गणी मिळायला पाहिजे. पण तुम्ही एक उदाहरण आहात की खरोखर दोस्तीला तुम्ही जागणारी सगळी मुलं आहात आणि म्हणून तुमचं विशेष कौतुक. थोडी थंडीची चाहूल लागते थंडी आहे आणि ह्या थंडीच्या वातावरणात छान असं मैदान या कांजूरमध्ये उपलब्ध तुम्हाला सगळ्यांना करून दिलेलं आहे. आणि परत एकदा माझ्या या सगळ्या साई गणेश मित्रमंडळाला खूप खूप शुभेच्छा. जे पहिला क्रमांक येईल त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्यांनी तुम्ही भाग घेतला तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जाऊ दे. धन्यवाद. 2 मिनटं नक्कीच ग्राउंडमधनं आलेले सर्व अतिथी आपल्या या ठिकाणी जरा जागा मोकळी करून द्या. गेटच्या बाजूला जे आमचे क्रीडारसिक उभे आहेत लगेचच सेकंड इनिंगला आपण सुरू करणार आहोत. त्या अगोदर आलेल्या सर्व अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि नक्कीच आम्हाला सार्थ अभिमान आहे. माझी नगरसेविका सुवर्णताई करंजे त्यांच्यासोबत आलेले इतर सर्व बाबू अहिरे सर असतील, बाबू ठाकूर असतील, राणेताई असतील, या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च हार्दिक हार्दिक आणि नक्कीच तिघांचाही आपण बहुमान सन्मान नक्कीच करतो आहे. सर्वप्रथम हेमंतजी भिंगारडे मितभाषी नक्कीच एक असं व्यक्तिमत्व आहे
एक काळ उमेदीच्या काळात ज्यांनी गाजवला आहे त्यांच्या गोलंदाजीला प्रत्येक बॅटर घाबरायचा आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारे हेमंत भिंगाडे यांचा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे मॉन्टी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर दुसरं व्यक्ती म्हणतो DK फाउंडेशनचे सर्वसर्वा अनिलजी शिंदे सर, जॉली संघाकडनं ज्यांनी संघप्रतिनिधित्व केलं आहे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण पाहतो आहे. यांचासुद्धा बहुमान सन्मान DK फाउंडेशन आणि महिलांनासुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म मिळवून देतात असे आमचे सर्वसर्वा जॉली संघाचे DK फाउंडेशनचे अनिलजी शिंदे यांचासुद्धा बहुमान सन्मान. आणि नावामध्येच प्रसन्न आहे असे प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजेच प्रसन्न यांचासुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. नाव त्यानंतर संदीपजी जाधव, आपण सुद्धा पुढे यायचं आहे. एक काळ आपण सुद्धा गाजवला आहे, कारण संदीप जाधव म्हणजेच आता पेट नेम जर सांगितलं पाळण्यातलं नाव जरी संदीप जाधव असं, पण बटर नावाने जास्त ओळखले जाणारे आमचे, त्यांच्यासोबत आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आणि प्रशांत पवार त्यांच्या स्मरणात नक्कीच असतील. त्यांचासुद्धा बहुमान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मानकर साहेबांना विनंती राहील, चला स्टार्ट द मॅच. सेकंड इनिंगसाठी आपण नक्की जोडूया. राजन आणि सौरभ. बाबू तुला मी किती वेळा सांगितलं तुम्हाला आता खाली बसता काय? खाली बसा. राजन आणि सौरभ नवीन बॅटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर नावातच ओमकार आहे असा आमचा वाव. पहिलं षटक. नक्कीच अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला वरळी स्थित पाहायला मिळते. हात फिरून चक्री गोलंदाजी करणारा वाव. पहिला चेंडू नक्कीच टाकला गेला आहे. गेट नक्कीच आपण गेटवर जायचं आहे. आमचे आयोजक कमिटीचे सर्व आणि तिकडचे थोडेसे जागा मोकळी करून द्या. येणारे अतिथी देव आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस माननीय अप्पा राऊत यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. त्यांचंसुद्धा या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. सर, आज आपण वेळा काढून आलात. दिल दोस्ती दुनियादारीमधला दोस्ती चषक आपण नक्कीच पाहतो आहे. अप्पा राऊत सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बाउंड्री लावून घ्या, बाउंड्री लावून घ्या. वॉर्म वेलकम सर. प्लेयरने थोडंसं डगआउट्समध्ये आतमध्ये बसा. जागा मोकळी नक्कीच करून द्यायचं आहे. स्टार्ट द मॅच. पुढचा चेंडू. टाकलेला चेंडू ब्लॉक होलमध्ये नक्कीच पाहिला गेला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व जॉली फ्रेंड अनिकेत संघ ज्यांनी गाजवला आहे आणि प्रमुख गोलंदाज म्हणून मी का या संघाचा प्रमुख गोलंदाज असा आपला सुभाषजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा चिरंजीव, धोनी चिरंजीव अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आता सध्या धुमाकूळ घालतात. KPLमध्ये सुद्धा त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे त्यांच्या मुलाने, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतात असे आमचे अष्टपैलू गोलंदाज सावंत सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. लेग बायच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळाली आहे. फुलटॉस चेंडू हातातनं चेंडू सुटला जातो. एक फेक केली जाती आहे. निर्णायक क्षणी न विलंब लावता अचूक निर्णय घेता आला तर नक्कीच एक धाव वाचली असती. स्टंपवर आदळलाय चेंडू. एक धाव नक्कीच मिळते आहे. रोहित सावंत यांचे पिताश्री, एक काळ त्यांनी सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवला आहे. जॉली फ्रेंड अनिकेत नामांकित संघाकडनं संघ प्रतिनिधित्व केलं आहे. सावंत सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव घोषांकित क्षेत्र आहे. व्यासपीठावर आपण जुने जाणते सर्व खेळाडू पाहतोय. ही लाख मोलाची संकल्पना ज्यावेळेस आपण पाहिली जाते पुन्हा एकदा वेग आणि वेगात टाकलेला चेंडू पंच दंडित करतायत. नो बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा
पंच शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दाखवत आहेत. व्हाईट बॉल, एक अवांतर चेंडू, पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोचते ती 5 धावांवरती. स्टेपाडून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय एफर्ट अंकुरनी दिले आहेत, 4 धावा नक्कीच वाचवल्यात. आशिष सांगतायत माझा चिरंजीव सुद्धा माझ्यासारखाच खट्याळा आहे, त्याला कोणी अडवू नका. काय शेवटच्या श्रेणी नक्कीच हात घातलाय अंकुर यांनी, चेंडू अडवलाय, 4 धावा नक्कीच वाचल्यात. काय एफर्ट दिल्यात, चेअरअप नक्कीच इतर खेळाडूंकडनं केलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले आणि धावसंख्या झाली ती 7 धावा. अठरा चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. व्यासपीठावर जे आपण मान्यवर बघतोय, उमेदीच्या काळामध्ये ज्याने खरोखरच अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा खेळले, स्वतः गाजवली आहे, त्यावेळेस नक्कीच अनिल सर तुमच्या माहितीकरता सांगतो, 500 किंवा 1000 1111चं पारितोषिक आम्हाला 1 लाखासारखं वाटायचं, कारण ती टीम स्पिरिट होती. आपण सगळे मिळून 100 10 रुपये काढायचो आणि गोळा करायचो आणि एंट्री भरायची, आणि ते दिवस काय होते. आज लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे, पण वाटणी हा जो प्रकार आला आहे ना, तो त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं. एक संघ कुठे बांधला जात नाही, प्रत्येक संघ मिळेल तिकडे वाटणी आणि त्या ठिकाणी संघ नक्कीच प्रसिद्ध होतो आणि त्या खेळाडूला संघ फोडण्याची कामं केली जातात. पण नक्कीच टीम एफर्ट्स राहायला असेल तर नक्कीच तो आनंद वेगळाच होता सर. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. बॉलिंग मार्कर नक्कीच पाहायला मिळत आहेत. नितीन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. नक्कीच पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. डॉकलमध्ये टाकलेला था की एक्स्ट्रा कॅव्हरिजनमध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेफ्ट बॅटिंग करताना जोरदार प्रहार, 4 धावा नक्की झाल्यात. दिनेश नक्कीच या चित्रपटातील गाण्याने सुद्धा असा काही सिनेमा बनवला. प्रत्येक खेळाडू काय, कुठला लहान मुलगा सुद्धा 3 वर्षाचा या गाण्यावरती नाचतो, असा हा चित्रपट नक्कीच पाहायला मिळाला होता. डीजेचं कौतुक नक्कीच करावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, दुसरा बॅक टू बॅक चौकार येतो आहे. चार धावाने नक्कीच वाढली आहे. ती पोचते ती 16 16 ऑन द बोर्ड. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप. हेमंत बाबर यांच्याकडनं पारितोषिक नक्कीच आलं आहे 500 रुपयाचं. 3 चौकार लगावले तर 500 रुपये नक्कीच शेवटच्या मॅचपर्यंत राहणार आहे का? या विनय सर, नक्कीच तुमच्या चेहरापट्टीमुळे आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. खरंच काय बदल झाला आहे. उमेदीच्या काळात तुम्ही सुद्धा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा खेळली आहे. बटर नक्कीच ओळखलं आहे. शेवटच्या क्षणी नाव सांगितलं आहे विनय.
या ठिकाणी चावी सापडली आहे, बाईक बाहेर आहे. जर कोणाची असेल ती ओळख पटून घेऊन जायची आहे. या गाडीवरती ही चावी लावली गेली होती. गाडी गायब झाली असती पण चावी या इथपर्यंत आली आहे. जर कोणाची असेल ती नक्कीच घेऊन जायची आहे. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. नवीन बॅटर साहिल. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. आज वेगळी वेगळी स्टाईल नक्कीच मन्यादादा दाखवत आहेत. हात रुंदावले की थोडंसं आपण शाहरुख खानची स्टाईल आठवतो. डोक्यावरती जरी कॅप असली तरी हात पाय लांब करून करून या ठिकाणी व्हाईट दाखवण्याचा नक्कीच वेगळी स्टाईल नक्कीच पाहायला मिळते आहे. प्रत्येक पंचांची एक वेगळी स्टाईल असते. KPLच्या माध्यमातून आपण डान्सिंग अंपायरसुद्धा बघितलेत, परंतु आज नामांकित 3 पंच 2 दिवस आमच्या या महासंग्रामामध्ये जुडले आहेत. दीपू सर, पद्मानंद प्रभू सर यांची ही संकल्पना. गेल्या वर्षी नक्कीच सी बाउंड्री अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा हा जो दुसरा वर्ष एकंदर 4थं पर्व नक्कीच पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आहे. चेंडू ओढला जातोय, तद्वर निघते ती 1 धाव. एक धाव करता करता मध्ये मध्ये एखादा चौकार आला तर नक्कीच ध्येय गाठलं जाईल. धावसंख्या एक मिनिट तोच मॅच करतो. थोडंसं कन्फ्युजन आहे. धन्यवाद. 19 धाव ऑन द बोर्ड. 1919. किती बॉल किती आहे? 45 करायचे आहेत. आणि शेवटच्या निर्णय क्षणी नक्कीच या ठिकाणी कॅच घेतला. ओमकार यांचं कौतुक नक्कीच केलं जाईल. काय एफर्ट्स दिले. नवीन बॅटर नक्कीच संदीप आचार्य उर्फ बटला सँडी म्हणून ओळखला जातो. अष्टपैलू व्यक्तिमत्व. अंडरआर्म असू दे, ओव्हरआर्म असू दे, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग करणारा संदीप आचार्य उर्फ सँडी. समीकरण थोडंसं अवघड आहे पण नक्कीच क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जात नाही. 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर संदीप. नक्कीच मन्यादादा मान हलवत या ठिकाणी दाखवत आहेत. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच नवीन टाकावा लागेल. लॉंगऑफच्या जिथे चेंडू ट्रॅव्हल झाला. अचूक फेक पाहायला मिळाली होती. चांगले एफर्ट दिले गेले. 1 रन नक्कीच मिळती आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 to 121. लॉस ऑफ 2 विकेट्स. उर्वरित 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
12 चेंडू 24 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. नक्कीच टीम मीटिंग केली जाते. कानमंत्र एकमेकाला गोलंदाजाला दिले जात आहेत. क्रीडारसिक मायबाप हो, थोडेसे बॅरिकेडवरचे हात थोडे मागे घ्या, कारण ती काळी रेषा जी पडद्याची आहे ती आपली निदान रेषा आहे. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला तर लागून गेला तर एकच धाव आहे, आणि खालच्या दिशेने लागला तर चौकार नक्कीच आहे. थोडंसं मागे उभे राहा. नवीन गोलंदाज सागर. स्ट्राईकला ते सँडी. मारला फटका, पुन्हा एकदा चौकार येतोय. काय स्ट्रोक खेळलाय दिनेश. पकडू घातलाय, आणि शोले चित्रपट नक्कीच अनिल शिंदे सरांचं हे चॉईस गाणं आपल्याला ऐकायला मिळत आहे. शोले चित्रपट नक्कीच दिवंगत धर्मेंद्र सरांना आदरांजली नक्कीच आपण माईकच्या माध्यमातून देतोय. काय जोडगोळी होती, काय दोस्ती होती, आणि आपण सुद्धा पाहतोय तो दोस्ती चषक. दिल दोन्ही दोस्ती दुनियादारी. स्टेप आउट होऊन खेळून त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, सुसंधी होती. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आहे. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 26-26, 26 धावा ऑन द बोर्ड. कानमंत्र नक्कीच गोलंदाच्या माध्यमातून गणेश देत आहेत. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आखली जाते आहे. अयांश आशिष सहस्त्रबुद्धे, आमचे बाल कलाकार सकाळपासून पप्पांसोबत मॅच बघायला आले आहेत, थोडेसे कंटाळले आहेत. पुन्हा एकदा बॉलर सागर तयार. दांडी 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 गुल झाली आहे. काय चेंडू टाकलाय. लगाव गाना डीजे दादा. नऊ चेंडू आणि 19 धाबांची आवश्यकता. समीकरण थोडंसं बदलत आहे, परंतु बाकीत कुठलंही केलं जाऊ शकत नाही. नेविन दोघे मागे या तुम्ही, मला दिसत नाही. त्याला मागे घे. अयांश थोडा मागे. अयांश थोडंसं मागे ये. पप्पांचं ऐकू नको, पण मॉन्टीचं ऐक. ओके. पप्पा सांगतायत, कानमंत्र देत आहेत, जगाच्या पुढे धावायचं, पाठी कधी यायचं नाही. मराठी बाणा आहे, मोडेन पण वाकणार नाही. पुन्हा एकदा बुलिंग मार्कवर. काय स्ट्रोक खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन. चौकार नक्कीच आलाय. दिनेश दादा लगाव गाणं. तीस धावा ऑन द बोर्ड नक्कीच पाहायला मिळत आहेत, आणि उर्वरित 8 चेंडूमध्ये हव्यात त्या 15 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगेल. पाहूया. स्ट्रोक तर नक्कीच चांगला खेळलाय. गुड बॅटिंग सुशांत. टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता.
गोलंदाजांनी अडवला. एक धाव नक्कीच वाचू शकले नाही आहेत. धावसंख्या झाली 3-1-31. पारितोषिक नक्कीच अनिल शिंदे सरांकडनं आले. 3 चौकार हॅट्रिक चौकार लगवायचे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच बहाल झालंय कुठल्याही बॅटरने. कमॉन सँडी. पुन्हा एकदा या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे आणि समीकरण नक्कीच अवघड होईल. दिनेश लगाव गाना. टीम मीटिंग नक्कीच केली जाते. कशा पद्धतीची व्यूहरचना आखावी लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सोनू ज्याने आपल्या संघाला निर्णायक क्षणी चौकार लगावलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. पाळण्यातलं नाव जरी प्रवीण असलं तरी पेट नावाने नक्कीच बऱ्याच जणांना ओळखतात. तसेच आमचे संदीप जाधव सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा बटर या नावाने ओळखलं जायचं. त्याचं रहस्य आपण नक्कीच त्यांना नंतर विचारू. आम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे, जुन्या लोकांना. क्रुशल मॅच नक्कीच पाहायला मिळते आहे. बॉलिंग मार्कवर सोनू. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू लेगबायच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जातोय. समीकरण थोडंसं बदलत आहे. लेग बाय. प्रतीक ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला सुशांत राणीम. काय शेवटच्या क्षणी हात घातलाय. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. नितीन यांचं कौतुक करावं लागेल. 1 धाव नक्कीच मिळते आहे. चार चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. 4-12. मारलाय चौकार. येतोय का पाहूया. आणि गेलाय चौकार. 4 धावा. थ्री 7-37. समीकरण थोडंसं हलकं नक्कीच होत आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. आणि अनिल शिंदे सरांचं 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक चौकार लगावलं तर नक्कीच बहाल होईल. कमॉन सुशांत. आशिष यांचं सुद्धा हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कायम लावलं गेलेलं आहे. नक्कीच उत्स्फूर्त प्रायोजक आहेत. आशिष सहस्त्रबुद्धे यांचं कौतुक 2 दिवस आम्ही नक्कीच करतोय. आणि काल दिले सुद्धा आहेत. उत्कृष्ट पंच म्हणून प्रशांत डोंगरे यांना 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा दिलं आहे आशिष सहस्त्रबुद्धे यांनी. रात्रीच्या खेळामध्ये मारला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव नक्कीच मिळते. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हा मॅचचा बॉल असू शकतो. 2-7. या चेंडूवर एखादा चौकार नक्कीच आला मॅच मध्ये कहाणी ट्विस्ट येईल. पंच नक्कीच दंडित करतायत. साइडम मारल्याबद्दल दिलेला पंडित केलाय. नो बॉल. मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. निर्णायक चेंडू आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुशांत
कान मंत्र नक्कीच देतात. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, अजून बऱ्याच मॅचेस खेळवायचे आहेत. आचारसंहितेचे दिवस आहेत. तुम्ही सहकार्य करा. 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हर पूर्ण झाली पाहिजे याची खबरदारी घ्या. एक धाव नक्कीच मिळती आहे. समीकरण थोडंसं नक्कीच बदललं आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. क्रीडा रसिकांना हा सामना नक्कीच आवडला असेल तर दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. काय मॅच चालली आहे. एखादा एक्स्ट्रा चेंडू आला तर 1 बॉल 4 नक्कीच येते का. आणि निर्धाव चेंडू नक्कीच टाकला गेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजेत्या संघाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी आपण छोटेखानी सत्कार नक्कीच करतोय. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा दिला जाईल. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस माननीय अप्पा राऊत सर, साहेब तुम्ही थोडेसं पुढे या. विनायक आणि बांदकर सर या ठिकाणी छोटेखानी सत्कार. येणारा 2026 साल आणि डिसेंबर महिना येतो आहे. राजकीय वर्तुळामध्ये तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्कीच आहेत. मी बाजूला